या ठिकाणी फलटण मुक्कामी आलो असताना तुमच्या स्वतः गेले रामकृष्ण हरिभक्त परायण बाळासाहेब हरिभाऊ बोडके, आम्ही आळंदी ते पंढरपूर आमचे परमपूज्य हरिभक्त परायण श्री वैकुंठवासी राजाराम तात्या बारणे आणि नारायण महाराज दिघे यांच्या परंपरेतनं जी दिंडी सोहळा चालू केला, गेले 44 वर्षे ही परंपरा त्यांचा समावेश चालू असताना आम्ही तीच परंपरा शेवटपर्यंत या ठिकाणी चालू ठेवलेली आहे। आणि वारकऱ्यांची व्यवस्था जर म्हटलं तर आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवण करण्याची व्यवस्था अगदी उत्तम प्रकारे आम्ही त्यांचा सेवा या ठिकाणी करत आहोत। आणि आळंदी ते पंढरपूरपर्यंत त्यांना उत्तम प्रकारची सेवा देऊन जेवणाचीही उत्तम प्रकारची सेवा देत असताना त्यांची दवाखान्याची काळजी, आजाराची काळजी ही पूर्णपणे घेत असतो। ऑल एकंदरीत आपल्यासोबत वारकरी किती आहेत? वारकरी 210 या ठिकाणी आळंदीपासून ते फलटणपर्यंत 175 असतात। फलटणपासून 250 पर्यंत 275 पर्यंत जातात। एकंदरीत आपण या पदयात्रेमध्ये, या वारीमध्ये सहभागी आहात, तर तुम्हाला ही वारी करत असताना काय वाटते? मला वारी करत असताना आम्हाला माऊलीच्या बरोबर खूप मोठ्या प्रकारचा आनंद मिळतो आणि घरचीही कुठल्या प्रकारची आठवण येत नाही। माऊली माऊली करतच आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत आम्ही जात असतो। एकंदरीत आपण 44 वर्षाचं या ठिकाणी पदयात्रा केलं, या वारीमध्ये सहभागी आहात, तर काय एखादा अनुभव काय सांगाल माऊली? असे बरेचसे आम्हाला अनुभव या ठिकाणी मिळालेले आहेत। पहिला जर अनुभव म्हटलं तर पावसाचा त्रास आणि वारकऱ्यांना जेवण देण्याचा त्रास हा अगदी उत्तम प्रकारे आम्ही जोपासला जातो पाऊस असताना सुद्धा। आणि काही अडचण असली तरी आम्ही तो वारकऱ्यांची सेवा त्या ठिकाणी मिळालीच पाहिजे ही दक्षता घेऊन आम्ही ते काम पाहत असतो। तर या निमित्तानं जो प्रसाद या ठिकाणी बनवला जातात, यामध्ये काही वारकऱ्यांनी महाप्रसादाचं आयोजन करतात का सर्व दिंडीच्या माध्यमातून केले जाते? काही ठिकाणी आम्हाला बरेचशा ठिकाणी पाहिलं तर प्रथमतः आळंदीमध्ये आम्हाला पंक्तीचा लाभ मिळतो। आळंदी मिळाल्यानंतर सासवडमध्ये पण मिळतो। आता नवीनच सांगायचं म्हटलं तर यावर्षी आम्हाला लोणंदमध्येही अचानकपणे पंगत मिळाली आणि त्याचाही लाभ आम्ही चांगल्या प्रकारे घेतला। लोणंदमध्ये घेतला असताना आता आम्ही तरडमध्ये होतो। खरं तर आवर्जून सांगावं असं वाटेल मला की फलटणमधले एक सूर्यकांत मुळीक हे आम्हाला तरडमध्ये पंगत देण्यासाठी येत असतात। अचानकपणे त्यांची आमची भेट झाली आणि ते म्हटले आम्हाला वारकरी मिळत नाही, म्हणून ते इथं पंगत असल्यामुळं त्यांनी म्हटलं तरडला पंगत देऊ, तर ते तरडला येऊन पंगत त्यांनी काल उत्तम प्रकारे पंगत दिली। आणि आज फलटणमध्ये गेले 19 वर्षापूर्वी आम्ही ह्या फलटणच्या ठिकाणची व्यवस्था आम्ही मार्केट यार्डमध्ये होतो। मार्केट यार्डमध्ये व्यवस्था न झाल्यामुळं अचानकपणे आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि अचानकपणे सुनील भुजबळांची आमची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये अचानकपणे इथं संपूर्ण माशाचे तळे होते। त्या तळ्याच्या व्यवस्थेमध्ये सुनील भुजबळांनी आम्हाला उत्तम प्रकारे या ठिकाणी व्यवस्था करून दिली आणि त्या व्यवस्थेमध्ये 2 वर्षानंतर त्यांनी स्वतः महाप्रसादाचा योग त्यांनी आम्हाला घडवून दिला। हीच खरे तर सुनील भुजबळ आणि सर्व भुजबळ कुटुंबियाचं आभार मानावं लागते। दिलेल्या अपडेटबद्दल धन्यवाद सर। रोहिदास नरारी गुजर खेरगावमधून ही राजाराम तात्या बारणे यांनी दिंडी चालू केली प्रथमतः। जवळजवळ माझ्या मते 74 साली, तेव्हा तर मी येत नव्हतो। मी 97 पासून ही दिंडी जॉईन केली। 97 पासून मी येतोय। राजाराम तात्या बारणे होते तेव्हापासून येतोय।
97 सालापासून. हे सर्व व्यवस्था पहिलं राजाराम ताते बारणा करत होते. ते वैकुंठवासी आले होते. त्यांचे चिरंजीव आता अध्यक्ष आहे देवीदास बारणे. ते हे सगळं पाहतात, ते हे चालवतात सगळे. आणि ते मिळून मिसळून सगळ्यांना सांभाळून कुणाचा द्वेष नाही, राग नाही, अशा प्रकारे दिंडी व्यवस्थितपणे चालवतात. बरं, या आपल्या जी दिंडी आहे या दिंडीमध्ये प्रशासनाला आपण काय मागणी कराल किंवा काय व्यवस्था असली पाहिजे असं तुम्हाला वाटते? प्रशासनाला मागणी तर आता प्रशासन एवढं पुरवू शकत नाही. आपण आपल्या हिमतीवर वारकऱ्यांच्या मदतीने हे चालवायचं. प्रशासन एवढ्या मोठ्या सोहळ्याला 20 लाखाच्या सोहळ्याला पुढं काय पुरवणार, काय मागणी करून उपयोग? प्रथमच यंदा 20,000चं अनुदान प्रत्येक दिंडीला दिलं, त्या संदर्भात आपली काय इच्छा आहे किंवा काय मागणी आहे प्रशासनाकडे? नाही नाही, अनुदान तर वाटप करण्यापेक्षा आहे ना, त्यांनी बाकी सुविधा वाढवायला पाहिजे. तेवढे वाढवा. अनुदान तर मिळते रजिस्टर्ड डिंजे एकंदरीत शौचालयाची आणि अनेक सुविधा असल्या पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? आहे. बऱ्यापैकी केलं तरी शासनाची सुविधा द्या. दिलेल्या अपडेटबद्दल धन्यवाद. दाखोजी बारणे. मी 14 जुलै 1992 सालापासून वारीमध्ये येतो आणि त्यांचा आनंद माऊलीच्या कृपेने सगळ्या संतांच्या संघ सगळ्यांशी बोलणं चालणं माऊलीनी सगळ्यांना सामावून घेत आहेत आणि आनंद पंढरपूरपर्यंत जाण्याची मजा येते. एकदम व्यवस्थित होतं. ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता व्यवस्थित आपल्या जे पालखी आहे त्या पालखीमध्ये दैनंदिन कार्यक्रम म्हणजे दैनंदिन काय काय कार्यक्रम होतात, म्हणजे भजन पूजन हरिपाठ या सोबत प्रवचन होतं, भजन होतं, कीर्तन होतं, परत पुढं वेळापूरला गेल्यानंतर भारुडाचा कार्यक्रम अति मोठ्या प्रमाणात चांगला लोक त्याचा भोग घेतात, उपभोग घेतात. परत कोणी कुणाला अपवाद शब्द वापरत नाही. माऊली माऊली ह्या नावाखालीच सगळा सोहळा चालतो. त्याच्यामुळे सगळे आपुलकीने आपल्याला राहतात, कुणालाही उद्धट भाषा वापरत नाही. त्यामुळे माऊलीच्या नावाखाली अति सोहळा चालू आहे. एकंदरीत आपण या माध्यमातून वारीच्या माध्यमातून काय संदेश द्याल तरुणांना म्हणजे ह्याचा लाभ घ्यावा प्रत्येकाने. वारीमध्ये होऊन आयुष्यात येऊन वारी करणं याच्यामध्ये भगवंताची कृपा असते. त्याच्यामुळे सगळं आनंद भोगला जातो आणि त्याचा आपल्याला लाभ होतो. आशीर्वाद पांडुरंगाचे चांगल्या प्रकारे मिळतात आणि प्रत्येक समाजाची चांगल्या प्रकारे ओळख होती. सगळे महाराष्ट्रभर परत कर्नाटक प्रत्येक तरुणांची संख्या वाढायला पाहिजे. त्यांनी त्यांचा माऊलीचा लाभ घ्यावा. एकंदरीत आपण विठ्ठलाच्या चरणी काय मागणार किंवा काय साकडं असेल यावर्षी? सर्वांनी सुखी आणि समाधानी ठेवा. पांडुरंगाने त्यांना आशीर्वाद द्यावा. खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी आपोआप होती आणि कुणाकुणाला सगळ्या गोष्टी आनंदाने भेटतात. त्याच्यामुळे सगळा समाज एक रूपाने वागतो. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. प्रतिभा जाधव. आमचं गाव कर्नाटक विजापूर आहे. आम्ही काळेवाडीतून थेरगावतून आले दिंडीतून. दिंडीचं असं विशेष आहे की सांभाळून येतं दिंडीवाले, सहकार्य करतात, सगळ्यांना लक्ष देतात आणि दिंडी एक नंबर आपला आहे. चालले व्यवस्थित. दरवर्षापेक्षा यावर्षी माणसं पण आमच्या दिंडीत वाढलेत. दिंडीचे मालक सगळे चांगले आहेत आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सगळेच संतांनी वारीचा लाभ घेणं गरजेचं आहे. का या वारीमध्ये नाही तिथले माणूस भेटतो, सगळे संत भेटतात, आई बहीण सगळे भेटतात. जे कुणाला आई वडील नाही त्यांनी पंढरीची वारी करणं ते गरजेचं आहे आणि कमीत कमी म्हाताऱ्यापेक्षा तरुण वारी करण्यात मजा आहे. सगळं संपल्यावर म्हातारपणी वारी करण्यापेक्षा ना तरुणपणात वारीचा आनंद घेतलेला लई चांगला आहे. हे सुख सोहळा स्वर्गी नाही भेटणार असं. एकंदरीत आपण किती वर्षापासून या वारीमध्ये सहभाग आहात? आम्ही हे 12 वर्ष झालं मी वारी. 12 वर्ष. याच्यामध्ये एखादा सुखद अनुभव किंवा तुम्हाला याच्यामधून काय मिळालं वारीमधून? भरपूर. मी माळ घातले तेव्हा आम्ही पत्र्याच्या रूममध्ये भाड्याने होतो, सिंगल रूममध्ये. जे माळ घातले तेव्हापासून प्लॅट घेतलं आणि कार घेतलं, गाड्या भरपूर घेतलं, पण स्वतःची कंपनी भेटली. जे माळ घालून वारी केले त्याच वर्षी प्लॅट बुक केलेलं आहे. एवढा अनुभव आला आहे मला तरी. आमचे घरचे म्हणतात आम्ही उपाशी राहू, हॉटेलचं जेवण खाऊ, पण तुझं वारीचं चुकून तुझं वारीचं सफल कर. पांडुरंगाला एवढंच मागणी माग. काही भरपूर देवाने दिले, काही नको द्यायला आम्हाला. फक्त वारीसाठी शरीर चांगलं ठेवायला पाहिजे. धन्यवाद. दुसरं काही नको आम्हाला. ओके, धन्यवाद. मी विद्या भुजबळ.
आम्ही फलटणचे रहिवासी आहे. दिंडीचा मुक्काम माझा 8वा दिवस आहे. आम्हाला दिंडी आल्यावर खूप प्रसन्न असं वाटतं, कारण 20-25 वर्षांची दिंडी येते. प्रत्येक वर्षी आमचं मनापासून स्वागत करतो. आनंद वाटतो. आणि आम्हाला दिंडीची एक करायला भेटते. धन्यवाद. या ठिकाणी फलटण येथे आहात आणि आळंदी ते पंढरपूर जाणारी पदयात्रा वारी आज या ठिकाणी फलटण येथे आलेली आहे आणि या ठिकाणी फलटणचा मुक्काम हा या ठिकाणी आहे. माऊलीच्या तळावरती आगमन झालेले आहे आणि या ठिकाणी अनेक ठिकाणच्या दिंड्या यात लाखो च्या संख्येने उपस्थित आहेत आणि एक वारकरी याच्यात आहेत. टाळकरी माळकरी अनेक साधू संत आणि महिला वारकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आता ही सांज वेळ झालेली आहे. या राहण्याची व्यवस्था ह्या सर्व तंबूमध्ये करण्यात आलेली आहे आणि सर्व वारकरी यात राहण्याची व्यवस्था याच्यामध्येच होते. ऊन पाऊस वारा या सर्वांना सामना करत आणि हे वारकरी आपल्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. रामकृष्ण हरी माऊली, काय सांगाल? मी मथुरा काटे बोलते, पिंपळे सौदागरवरून. तर वैकुंठवासी सोपानराव चिंतामण तापकीर तर यांची कन्या आहे मी आणि राजाराम बारणे हे दोघं मित्र होते. तर मला आज 9 वर्ष झाले वारी करते. तर मला इतका आनंद होतो आणि पंढरपूरला जाताना मला रडायला येतं की माझे आई वडील मला भेटतील तिथं. मी 2 शब्द बोलते. धन्यवाद ताई. आपलं या ठिकाणी अनावर होत आहेत. या आनंद सोहळ्याचं पाहून आनंद अश्रू या ठिकाणी अनावर होत आहेत. यासोबतच आपण अजून वारकरी आहेत त्यांची संवाद साधणार का? आजी, काय आपलं नाव काय? मी बेबी मोळक बोलते. माझं गाव चुईसवाडी आहे. तर आमची शिकाऊ सबाई तापकीर म्हणून महिला स्वयंपाकाला असायच्या, त्यांच्यामुळं 15-16 वर्ष झालं असेल मी या दिंडीमध्ये आहे. तर एकंदरीत ह्या दिंडीमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटते? चांगलं वाटतं. म्हणजे ते राजाराम बारणे होते ना, ते आम्ही मामा म्हणायचे त्यांना, लई सांभाळून घ्यायचे, व्यवस्थित चालायचं. तर ते गेल्याच्या नंतर आम्ही आता जवळपास 5 वर्ष त्यांचं वर्ष श्राद्ध त्यांच्या मुलांनी घातलं. तर त्यांच्या मागं त्यांच्या मुलांनी वारसा चालवलाय. अण्णा आप्पा असो नाना असो त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवलाय. तर आम्हाला पंढरपूरला यायचं असं अगोदरच येतात. 7-8 दिवस आमच्या घरी यायचं बरं का.
व्यवस्थित चाललेली आहे. एकंदरीत आपण एवढा प्रवास करत असताना दरमदर करत असताना चालत असताना पायाला दुख वगैरे किंवा होतं काही म्हणजे त्रास मला होत आज नाही का? आतापर्यंत आहे ना, जशी मी वारीला येते तशी माझ्या पायाला फोड आला नाही, काही नाही. पण आता मी त्या दिवशी पुण्यामध्ये एक गाणं म्हणलं, एक पंढरीची वाटत वाढ माझ्या पायाला आलं फोड, तर एक आला होता. असं का? बरं. नाही तर आता 17-18 वर्ष झालं मी दिंडीमध्ये. माऊली, एखादा आपल्याला अभंग किंवा एखादं भजन हा, काय म्हणाल येतं का? ना. म्हणा ना थोडं एक. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. होडी पाषाणाला पाना, होडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम जपले वाल्मिकाने, नाम जपले वाल्मिकाने, फुटले त्याला दोन पाने. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. एकंदरीत धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल, आपल्या अपडेटबद्दल.